दरम्यान वेगवेगळ्या भागामध्ये या पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. तिथली स्थिती सध्या काय आहे, शेवटचा अर्धा तास ज्यावेळेस शिल्लक राहिला आहे त्यावेळेस जाणून घेऊयात. अगोदर लातूरला आहेत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आणि त्याचबरोबर जालन्याहून कृष्णा केंडे सुद्धा असतील. मराठवाड्यामधली परिस्थिती काय आहे आपण त्यांना विचारणार आहोत. सुरुवातीला राहुलकडे जाऊयात. राहुल, अर्धा तास शिल्लक राहिलेला आहे. आतापर्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये मतदारांची संख्या वाढलेली आहे. एकंदर आज दिवसभर काय ट्रेंड पाहायला मिळाला? मयुरेश, सकाळी 7:30 वाजल्यापासून मी लातूर आणि उस्मानाचा ग्रामीण भाग फिरतोय. सरप्राइझिंगली मला आज शहरातली गर्दी कमी आणि ग्रामीण भागातला उत्साह खूप दिसला. म्हणजे एकतर सार्वजनिक सुट्टी होती आणि रिक्षे पण नाही आहेत. कारण जरी निवडणूक आयोगाने रिस्ट्रिक्शन्स लावलेले असले तरी आता मी लातूर जिल्ह्यातली निलंगा, उदगीर, लातूर, औसा ही 4 शहरं बघितली की ज्या 4 शहरातले रिक्षे ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या संख्येनं पोहोचलेले आहेत. कारण प्रत्येकाने हा प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त संख्येनं मतदार इथं येईल आणि म्हणून मग लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात मी पाहिलं की 7:30 वाजल्यापासून मतदार खूप मोठ्या संख्येनं येत होता. ही चौरंगी लढत आहे आणि त्या चौरंगी लढतीतले जे 4ही उमेदवार आहेत ते बहुसंख्येनं प्रयत्न करत होते की सकाळी 7:30 वाजल्यापासून इथे मतदार यावा. सुरुवातीला वाटलं होतं की जशी जशी उन्हं वाढत जातील तसं थोडीशी गर्दी कमी होईल. पण मयुरेश, मी तुला खरंच सांगतो की गेल्या 4 टर्म्समध्ये ज्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाहिल्यात त्यांचं मत असं आहे की यावेळेला कदाचित जिल्हा परिषदेच्या मतदानाची टक्केवारी ही विधानसभेपेक्षा अधिक झालेली दिसेल. बहुधा त्याचं कारण आहे की ज्या पद्धतीचा प्रचार झाला आहे, ज्या पद्धतीची भाषा वापरली गेली, सोशल मीडियाचा प्रभाव आहे तो दिसला मला ग्रामीण भागामध्ये. कारण अजूनही जरी अर्धा तास उरलेला असला तरी काही भागामध्ये मी बघितलं की मतदारांच्या जशा रांगा नसतात एरवी जिल्हा परिषदेला, कारण 20,000च वोटिंग आहे. पण काही भागामध्ये मी पाहिलं की अजूनही मतदार येतोय, संख्येनं मतदान करतोय. म्हणजे 3 वाजता जी 40-45% सरासरी लातूर जिल्ह्यातली होती आणि विधानसभेची 68% होती, तर कदाचित मला असं वाटतं की फार उशिरापर्यंत निवडणूक आयोगाला काम करावं लागेल आणि मग ती आकडेवारी द्यायला लागेल. लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा असं झालंय मयुरेश की भाजपला एक संधी वाटते इथे. कारण 58 जी इथली गटसंख्या आहे जिल्हा परिषदेची आणि स्थापनेपासूनचा हा काँग्रेसचा जो गड राहिला आहे तिथे पहिल्यांदा अशी स्थिती आलेली की भाजपला संधी वाटत असल्यामुळं दोन्ही पक्षांनी प्रामुख्याने खूप प्रयत्न केला आहे. आणि मग ती कालची जी घटना आता जी घडली की त्या बावगेसारख्या काँग्रेसच्या उमेदवाराच्या कॉलेजमधून, राजीव गांधी कॉलेजमधून दारूचे बॉक्स पकडलेले आहेत, ही एक घटना जर वगळली म्हणजे एक प्रातिनिधिक आपण म्हणू की लातूरमध्ये काय झालं असेल, सगळ्या प्रकारचे प्रयत्न झालेत मतदारांना आमिष दाखवून सत्ता राखण करण्याचे. त्यातून असं दिसतंय की मतदानाची जी टक्केवारी आहे ती राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये आणि जेव्हा अंतिमता येईल तेव्हा खूप वाढलेली असेल. मयुरेश, बरोबर, मतदानाची टक्केवारी मागच्या 4 निवडणुकीच्या तुलनेमध्ये वाढलेली पाहायला मिळते. कृष्णाकडे जाऊयात आपण. कृष्णा जालन्याला आहे. कृष्णा, मराठवाड्याच्या ज्या भागात तू फिरलास, माहिती घेतोयस, तिथे सुद्धा हीच परिस्थिती आहे. मतदानाचा टक्केवारी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याचा परिणाम निकालांवर काही दिसू शकतो का? कारण ज्या वेळेस टक्केवारी वाढते त्यावेळेस अशी अपेक्षा ठेवता येते. निश्चितच मयुरेश, जी स्थिती लातूर आणि उस्मानाबादमध्ये आहे तीच स्थिती औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये आहे. आता देखील मतदारांच्या मोठ्या प्रमाणावरती रांगाच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणावरती रांगा आहेत आणि भर उन्हामध्ये लोकांच्या रांगा औरंगाबादमध्ये पाहायला मिळाल्या, तसेच जालन्यामध्ये देखील पाहायला मिळाल्या. जालन्याची दुपारी 3:30 वाजताची टक्केवारी 52% होती. मला वाटतं आतापर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या मतदानाच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी टक्केवारी असेल. आणि त्याचबरोबर दुसरीकडे औरंगाबादमध्येची टक्केवारी देखील 40 ते 45 होती. म्हणजे निश्चित राहुल कुलकर्णी जसे म्हणाले तसेच प्रमाणात इकडे देखील मोठ्या प्रमाणावरती मतदान वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इकडे देखील 4-4, 5-5, 6-6 उमेदवार असल्यामुळे प्रत्येक उमेदवार जो आहे तो मतदारापर्यंत पोहोचून त्याची ज्या पद्धतीने मतदान केंद्रापर्यंत येण्याची सोय करू शकेल तशा पद्धतीने तो करताना पाहायला मिळतोय. आणि निश्चितच प्रमाणे औरंगाबाद आणि जालन्याचं जर खास सांगायचं झालं तर इथे प्रतिष्ठापनाला ज्या नेत्यांची लागलेली आहे त्यांची धाकधूक या ठिकाणी वाढलेली असेल. कारण त्याचं असं आहे की नगरपालिकाचं जे आता मतदान झालेलं होतं त्यामध्ये प्रदेशाध्यक्षांना स्वतःच्या तालुक्यामध्ये यश आलेलं नव्हतं. त्याचबरोबर बबनराव लोणीकरांना सुद्धा त्यांची नगरपालिका ताब्यात ठेवण्यात यश आलेलं नव्हतं आणि आता त्यांची ही दुसरी परीक्षा आहे. आणि त्यामुळे या परीक्षेत ते पास होतात का? कारण राज्यात जरी सत्ता त्यांची नगरपालिकेत आली असली तरी यांच्या तालुक्यात मात्र पाहायला मिळाली नव्हती. आणि त्यामुळे ह्या सगळ्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लावलेली पाहायला मिळते. पाहूयात, तू जसं म्हटलास तसं की निवडणुकीचे निकाल काय येतात. मात्र सगळ्याच उमेदवार जे आहेत त्यांची मतदानाची टक्के वाढल्यामुळे
प्रचंड धाकधूक वाढलेली आहे. अवघे काही मिनिटं राहिलेले आहेत, मात्र तरी देखील उमेदवार प्रयत्न करतायत की जास्तीत जास्त मतदार जो आहे तो या ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत कसा येईल. मयुरेश. बरोबर, धन्यवाद कृष्णा आणि राहुल, तुम्ही दोघांनी दिलेल्या या माहितीबद्दल, केलेल्या विश्लेषणाबद्दल. अवघे काही मिनिटं आता शिल्लक आहेत. जेव्हा मतदान पूर्ण होईल त्यानंतर शेवटच्या विश्लेषणाने तुमच्याकडे परत थोड्या वेळात आपण येऊच यात. कृष्णा होता जालन्याहून आणि राहुल होते लातूरवरून.